तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. लई दिवस झाले आपण व्हिडिओज टाकलेले नव्हते. तुम्हाला माहिती आहे आपल्या घराचं बांधकाम चालू होतं. आता आपल्या घराचं बांधकाम तर झालं सगळं ओके, पण तरी बी आता आजपासून मी रोज व्हिडिओ टाकायचे प्रयत्न करीन. म्हणजे गॅरंटी नाही देत की बा मी रोज टाकू शकतो, पण प्रयत्न करीन. हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. इकडे आपली एमटी काढून ठेवला आहे, पुसपास करून एकदम रेडी करून ठेवला आहे, कारण की मध्ये जाणं आहे आज बुलढाण्याला. हे इकडे आपलं हेल्मेट, नवे नवे बूट. आता मी माझे नवे नवे शूज घालतो, तोपर्यंत कॅमेरा आपला भाषा पकडीन. भाषा सांग, पब्लिकने सांग, म्हणा फॉलो करून टाका. फॉलो करून टाका, लाईक करा, फॉलो करा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा. तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. चला, मी शूज घातले. हा शूजचा खोका. हे बॅग आपल्याला सोबत नेणं आहे. यामध्ये काय आहे, आपलं गिम्बल आहे, माईक आहे, हे हेल्मेट, चाबी आण रे एमटीची. आता आज आपल्याला जाणार आहे बुलढाणा एका शूटसाठी, म्हणून हे आपली बॅग सगळं घेतलं. हे लटकोली आपली बॅग, ही लावली चाबी, आणि आम्ही चाललो आता बुलढाणा. आता मी गाडी घरातून बाहेर कशी काढतो हे दाखवतो तुम्हाला. भाषा पकडे कॅमेरा, जा तिकडे, जाय समोर त्या वट्यावर जाते. लागते काय समजू? हो. लागून राहिली का कुठे? A few moments later. जन्नत का दर्द मोहब्बत का घर है, ये सबको पता यार है. आपल्याला जाणं तर होतं बुलढाण्याला, पण मी पहिले नांदुरा आलो. या बांद्राले ह्याले, या बांद्राले सोबत ठीक आहे. चालू आता तू गाडी. नाही, हेल्मेट घाल रे बा. हे आपल्या गुप्त वस्तू बॅगेत ठेवून द्या, दिसल्या नाही पाहिजे कोणाला. हे याला गरम मारते. आता मीनं लावला चष्मा, याला देऊन दिला हेल्मेट, आणि आम्ही जातो आता बुलढाणा. नमस्कार. हो काय, कोण्या गावचे? भाटगणी. बोला, तुम्ही कोण्या गावचे? हा हो, झालं, पुरं झालं. म्यूजिक. पण आम्ही आहे सध्या बुलढाण्याच्या घाटात. काय वातावरण आहे, एकदा तुम्ही वातावरण पहा. आँखों से तूने ये क्या कह दिया, दिल ये दीवाना. A few moments later. आणि फायनली एका घंट्याच्या प्रवासानंतर आम्ही आता सध्या बुलढाणामध्ये आलो. इकडे खामगावकडे जाणार आपल्याला. आम्ही आमच्या ठिकाणावर पोहोचलो. हे समोर शोरूम आहे हुंडाईचं. अडी मी कार घ्यायला आलो. कोणती घेणार? क्रेटा. नमस्कार. आपण आलो सुटला हुंडाच आहे रे, वाचता येत नाही मला. कोठारी होंडा आहे. कोठारी आपली शाळा नाही आहे, फक्त माणसांनी शाळेतून आलो. बुलढाणा आहे. बंदूक ते फक्त उभाच मारेल आहे, ते आम्हाला चालवता नाही येत. आज कसा दिसू आलो तुमचा हो, कमेंटमध्ये नक्की सांगा. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? कोणाच्या आणले इथे खरं पण आम्ही आलो होतो हुंडाईच्या शोरूमवर. आता हे आधी होंडा कसं काय झालं? ते हुंडाईच्या बाजूला आहे तिकडे, आणि हुंडाईच्या बाजूलेच होंडा आहे, पण होंडाच्या बाजूलेच इकडून रॉयल एनफिल्ड आहे. हे तिन्ही बी शोरूम एकाच मालकाचे आहे, आणि आपल्याला तिन्ही शोरूमची ऑर्डर आली. गाडी घेणार. हॅलो, माईक चेक. आवाज येऊ राहिला का रे? नहीं. सर्व भाविक भक्तांनी मंडळात येण्याची कृपा करावी. 2000 years later. अरे इकडेच रे. पहिले तर आम्ही ना हुंडाईचा व्हिडिओ शूट केला, हुंडाईच्या शोरूमचा. त्याच्या बादमध्ये होंडा शोरूमचा व्हिडिओ शूट केला, आणि आता आलो आम्ही रॉयल एनफिल्डच्या शोरूमवर. रॉयल एनफिल्डच्या शोरूमवर मी व्हिडिओ शूट करायला आलो, तरी हे एवढे मोठे जण भेटले, सगळेच ओळखीचे. बसा ना, बसा. आम्ही सगळे बसून आधी चहा पिऊ राहिलो होतो. तेवढ्यात अजय भाऊ बी आले. येले तर तुम्ही ओळखतच असाल, मेडिकलचे मालक. सगळे कामं सुटले तर चालतील, चहा नाही सुटला पाहिजे. राहिले आपले शोरूमचे व्हिडिओ. पहिले चहा प्यायला गेलो, ते सगळे आता बाहेर उभे आहेत. पहिले म्हटलं थांबा, आता मला पहिले व्हिडिओ शूट करून घेऊ द्या. One eternity later. रॉयल एनफिल्डचा शूट करून आम्ही शेवटी थकलो. आता लस्सी प्यासाठी आलो.
2,000 years later. रॉयल एनफिल्डचा झाला, होंडाचा झाला, आता आम्ही आलो डबल वापिस हुंडाईच्या शोरूमवर. पुढं खाला आता नाही का आपल्याला नाही का आता कसं वाटते? आता पुढे थंडगार झाला आता. हे घे ठेव. अशा 3 प्रकारच्या अलग अलग शोरूमचे व्हिडिओ काढून आम्ही आता थकून बाजून आलो अजय मेडिकलवर, जे की आपल्या मित्राचं दुकान आहे. पण अजय भाऊ आमची एकदम तना मनापासून अशी वाटणार आहे. पण बुलढाण्यात आल्यावर अजय मेडिकलवर यावंच लागते. आता आम्ही चाललो पोटा पाण्याची सोय लावायला, काऊन की लय भूक लागली बा. आरामात रे पोऱ्या, नांदुरा नाही आहे, लोक मारती नव्हती आपल्याला. आता होईन भाऊ पेटपूजा, काऊन की आम्ही आलो जेवण करायला. सप एकदम ताकद ना. सुरुवातले म्हटलं तुम्ही ना की काही एवढी तेज नसते. पाहू ना आता कशी काय असते. चालते आपल्याला किती बी तेज. कलरच लहान आहे फक्त, बाकी गोड आहे भाजी. कलर आहे तो कलर. आम्ही ना 2 भाज्या बोलावल्या, एक व्हेज आणि एक पनीर. पण या दोन्ही भाजीमध्ये आम्हाला पनीर दिसून आलं. मग फलट आमच्या डोळ्यामध्येच आहे बहुतेक. A few moments later. आता आधी जेवण केले, जेवण करता करता आधी कंटेंट बनवू राहिले. ते बी कसं डायरेक्ट कंटेंट. नवीन घेतला ना आपण नवीन. हा 500K वाला आहे, 17 Pro Max. इकडे 10K, इकडे 37K, 38K. नाही हे 38K. हां कसं डायरेक्ट. डायरेक्ट एकदा ट्रायल घ्या सर. हा हां ट्रायल कसा. दादा या जगात सर्वात इमानदार कोण आहे? हा पानवाला. कस काय? कारण की तोच व्यक्ती आहे कसा आहे की जो विचारून चुनाला होतो. वा 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 मस्त जोक मारा रे या हसरे हलकट हस. बुलढाण्याची मुलगी नाही तर नांदुऱ्याची मुलगी म्हणू शकतो तू. मामाची मुलगी. मामाचीच पसंत आहे भाईले. काही असं की नसं. पोरगी नाही. काय मला सांगा ना पण. दादा माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? ऑक्सिजन. दादा माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? ऑक्सिजन की पाणी? हुकलं. थांब तू ना बॉटल लांबवली. अरे वीजची घेतली या ना बॉटल लांबवली. घेतली की नाही आपण पैसे नाही याच्यासारखं फुकट थोडी काम आहे आपलं. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. बाबा बिल भरलं नाही भाऊने काही म्हणलो गो आज. बिल नाही याच्या नावानं फुकट पण देतात लोक पाणी. चला आता जेवण तर झालं. आता आमच्या गड्याला घेणार पुस्तकं घ्यायसाठी लोकेशन कुठे भेटता पुस्तकं तुला माहिती आहे काय? पुस्तकं या दादाला माहिती. हे आहेत ना मग क्रिएटर मोठे रील स्टार आपले भाऊ. यार भाऊ धन्यवाद. फॉलो करा. फॉलो करा, लाईक करा. खाली तुम्हाला आयडी देतो त्या आयडीवर फॉलो करून टाका. या व्हिडिओवर 20K फॉलोअर झालेच पाहिजे भाऊचे आपल्या. आपली वाढून टाका, आपली कमी आहे सध्यामध्ये. चाबी घे काढ आपली. याची 11वीचे पुस्तकं विकायचे आहेत आणि 12वीचे पुस्तकं घ्यायचे आहे. म्हणजे किती गरीब पोरगा आहे हा. पण तोंडावरून गरीब नाही वाटत. तोंडावरून हा पोरगा गरीब नाही वाटत, पण हा खरंच नाही गरीब आहे. 11वीचे पुस्तकं विकून 12वीचे पुस्तकं घेऊन राहिला. म्हणजे समजू शकता तुम्ही. नवीन पुस्तक, नवीन 12वीचे पण नवीन पुस्तक घेणं आपल्याला. नाही 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 तुम्ही पहा बुलढाणा किती मस्त सायलेंट आहे. हो आलो दिसायला रे. आता आम्ही आलो पुस्तकं घ्यायसाठी. 11वीचे पुस्तकं विकणं आहेत आणि 12वीचे घेणं आहेत. अबे सेकंड हँड पुस्तकं घेऊन कुठे दिवे लागत असतात काय? त्यासाठी नवे घ्या. मला दिवे नाही लावणार. मग त्यासाठी नवे घ्या लागतात. अगरबत्त्या लावणार. अगरबत्ती लावणार आपल्याला. मला सांग आपल्या मुख्यमंत्र्याचं नाव काय? कोण? मुख्यमंत्र्याचं नाव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अबे नरेंद्र मोदी आहे. नाही आम्हाला पूर्ण नाव काय? नाही एवढं नाही माहित ना. आम्ही एवढं लहान आहे. पंतप्रधानाचं नाव काय? अरे आमचं हे नाही लागत ना, वोट नाही लागत. पंतप्रधानाचं नाव काय? पंतप्रधानाचं नाव आता पुस्तकात वाचतो. हे घ्या जुने पुस्तक. अरे बापरे पुस्तक गेले तर हात बी नाही लावेल रे तुला. ते नाही काहीच नाही करेल आपण. हे 2 ठुंदे आहे, हे शिल्लकचे आहे. कंडिशन मध्ये आहे एकदम. हे शिल्लकचे आहे का? पहिला मी कसं नाही. आता हे बी उघडून नको पाहिजे हो. पुढच्या वर्षी इकायला कामात पडले पाहिजे. आधी जाण ना. आता आम्ही आलो सोडा प्यायले काढू बाबा. एका दमात. हा पडला नाही पाहिजे. जमीन की नाही मला. जमलं. आपला नाही पडत. ज्याचा पडला ते बिल भरल. बरोबर देव ज्याचा पडला तर बिल म्हणे. आपला पडला मग ब्लूबेरी 50 की 2 छपरी. छपरी. मग याच्यापेक्षा तू स्टिंग घ्यायला पाहिजे होती. ते तू चिंदी भेटावे. गोल्ड म्हणून. आमचं असं असते. टिंगलवर
फोडशील बाबा फोडशील. पैसे देणं पडेल वर एवढा मराठी माणूस आहे रे मी. माणूस लोक कट्टर. करतात, लोक जगून राहिले बा मावावर. राहिले मराठी कोयना, माणसाला पुढे कोयना नाही आणि मारवाले. मराठी माणसाला मागे ओढून घ्या. हेच आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. बिचारा मराठी माणूस पुढे चालला तर लोक मागे पडतात. समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना. नमस्कार, आजच्या आधी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर लोक तुम्ही थांबा ब्लॉगमध्ये. टाईम आहे बरं, जाऊ नका अजून. जाणार आपल्याला घरी नागुरात असतो. समजा नका कोणाला की बुलढाण्याच्या घाटातून मी ना गाडी बंद केली ती पेट्रोल वाचवायसाठी. गरिबी करा लागतात असे धंदे. डिफेंडर आहे तर संजू भाऊची गाडी चालली आमदाराची. मी ना पाहिलं आपल्याला पाहू राहिले संजीव भाऊ. हो काय हा. का बोलतो. अरे एक नंबर गोष्ट. माझा फोन येईन का त्याच्या घरी गेल्या. संजीव भाऊचा फोन यायलाच पाहिजे. हो. मी हात दाखवला संजीव भाऊले. अरे कहना क्या चाहते हो? एक तास मध्ये आता बरं जाऊ दे, हे घे फोटो काढ बरं माझ्या. अरे ऐक, मा काय म्हणणं आहे, तू अर्धा जाऊन बसला त्या हेल्मेट मध्ये, अर्धाच राहिला बाहेर. अरे, अटकलं. हा. काय म्हणता पोट्ट्यो? हेल्मेट घालून फोटो काढणार का तुले. बस झाले आता. चला नांदुरा, दोन टाइम झाला. हे नांदुरा दिसते ते नदीच्या बाजूला. ज्ञानगंगा नदी दिसू राहिली आपली. फोटो काढता काढता अडीच आम्ही ना अंधार केला. ते बॅग राहू देतं का रे नानीच्या. गिंबल आहे ना त्याच्यामध्ये. तर चला मग, आम्हाला आता घाटामध्ये फोटो काढता काढता रातच झाली. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आम्ही जातो आता घरी. आजच्यासाठी एवढंच. आणि अजून काय असते ते, हां, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नशीन आवडला तरी बी लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नशीन करेल तर सबस्क्राईब करून टाका. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.